नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। तर कशात एकदम मजेत ना, आणि आपल्या चॅनलवरती सर्वांचं सर स्वागत करतो। जे असेल ते नवीन असलं तर मस्त आहे की, तर नवीन चॅनलवरती आलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल घंटी वाजवायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेल टायटल बघून बघितलं असेल कशाबद्दल आजचा ब्लॉग होणार आहे। आता सकाळच्या वाजलेच मस्त की 7, तर आता इथून आता मला एस टी पकडणार आहे आणि मी कुठे जाणार ते नक्कीच तुम्हाला समजेलच। तर मी किती वर्षांनी जातो आहे तर तुम्ही थंबनेल बघून समजत असेल, आणि कोणाला भेटणार वगैरे कसं काय, आणि गावातून आम्ही किती जण जाणार आहे मुलं, कारण आमच्या गावामध्ये किती आहेत त्या पण माझ्या मम्मीच्याच गावचेच आहेत। त्यांचा मग मुलगा आहे आणि एक मित्र आहे, तो नक्कीच सांगेल आमच्या गावातलाच आहे। तर आम्ही इथून सोबत जाणार आहोत। आमचं बोरलेगाव ते काडापूर। तर नक्कीच संपूर्ण ब्लॉग बघा। तिथं पण गेलो होती पालखी उत्सव कसा असतो साजरा केला होता नक्कीच, आणि देवीचं दर्शन पण होतं तुमचा। तर लांबूनच वगैरे दाखवून, कारण तिकडे पहिला विचारून वगैरे कसं काय आणि भेटून, आणि मी जातो 3 वर्षांनी असं की। तर हा संपूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आता आम्ही आयुषच्या पप्पांच्या गाडीसोबत जातो आहे विक्रममध्ये। तर आपल्याला पाणी आज पहिल्यांदा येतोय मामाच्या पैकी, दुसऱ्या की तिसऱ्यांदा येतोय गावी। तर पहिल्यांदा म्हणजे पालखीला पहिल्यांदा येतोय, आणि मी तर 3 वर्ष जाते बस की। आता इथून आम्हाला काका इक्रमने मानगाव सोडणार आहेत, आणि मग तिथून मग आम्ही एस टीने जाणार आहात। की तिथे एस टी ते नक्कीच सांगेन, आणि पूर्ण खालीच वगैरे असते। तर सकाळचं बघा मस्त आहे की, गारगार वाटते आणि सीन बघा मस्त वाटते। तर आता इथून इक्रमने प्रवास मानगाव डेपोपर्यंत। फायनली आमच्या मानगाव डेपोची इथे पोहोचलो आहे। तर आता एस टी बघूया किती काय माहिती, आणि आमचा आयुष आणि पांडी गेला काहीतरी आणायला। तर नक्कीच तुम्हाला समजेल एस टी कितीची आहे ते, आणि सांगतो मी। तर हा मानगाव डेपो, आता बघूया एस टी विचारून वगैरे। आमचा मानगाव डेपोच आहेच, आणि आम्ही इथून आतमधून आलो। पण आमचं असं झालं की ते म्हणतात एस टीच नाही फलसगावला, आणि काडापूर जाण्यासाठी तर डायरेक्ट 2:30ची एस टी आहेत। आता काय माहिती किती वाजता, आता इथून आम्हाला इक्रमने जावं लागेल। दोघं तिकडे तर गेलेत कुठेतरी बाहेर। तर आता इथून डेपोमधून तर एस टी नाहीच आम्हाला, तिथून आता इक्रम लागते काडापूर जाण्यासाठी। बघूया आता कसं काय ते, पण जायचं लागणारच आहे। तर शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा। हा आमचा मानगाव गोवा हायवे आहे। तर आता इथून आम्ही तिघं आता इथं इक्रम लागतं तिकडे बाजूलाच। तर तिथून आता आम्ही इक्रमने जातो आहे, कारण एस टीवाला तर डायरेक्ट 6:30 वाजता मी पण तिकडे जाणार नाही, वेगळीकडे जाणार आहे। तर आता हायवे बघा थोडासा नॉर्मल खाली जाय। आता वाजले 8 वाजलेत। तर इथून बघूया आता रिक्षा भेटेल, आणि किती मग रिक्षा तर भरले ना अजून आम्हाला वाटत नाही। तर आता इथून बसून राहायला लागणार आम्हाला 8:30पर्यंत तरी, भरेल तशी सुटेल। तर बघूया आता तिकीट वगैरे किती आहे ते, संपूर्ण ब्लॉग बघा। इथं लागते रिक्षा, आणि आता काय दुकान अजून काय उघडलीच नाही मानगावला आमच्या। आता उघडतील हॅलो सकाळचं 8। बघू आता काय आहे ते, काय समजेल। फायनली काका आलेतच नवरा का, आणि इक्रममध्ये आता आम्ही बसतो, कारण आम्हाला आता पर्यायच नाही दुसरा जाण्याचा। कारण डायरेक्ट 2:30 वाजता एस टी, कारण ती 7:30ची एस टी येते, ती रायगडला येते। कारण ती आता येते 10:30 वाजता इथं मानगावला, आणि 2:30 वाजता इथून सुटते। एवढं थांबण्यापेक्षा आता इक्रम इथून आम्हाला आता एकच पर्याय, 30 रुपये तिकीट आहे। तर बघू आता, म्हणजे अजून एवढी खालीच आहे, आणि आता मानगाव हलवलं खोलतो आमचा, म्हणजे खुलते दुकान वगैरे। तर मग संपूर्ण बघा ब्लॉग शेवटपर्यंत। आम्हाला आता बसूनच राहायला लागेल इक्रममध्येच। मग इक्रम एकदा सुटली का मग पुढचा तुम्हाला प्रवास सांगत जातो। आमची फायनली गाडी सुटलेली आहे। पांडी बिंडीची अवस्था बघा खतरनाक। ट्रॉफिक एवढी आहे मानगावला ना, समोर खतरनाक। 10:30 वाजले, आणि आमचे तर पार लागले एकदम, कारण आयुष्य झोपलेलाच। बघा ट्रॉफिक खतरनाक। आता पुढे बघा गेलो ना तर तुम्हाला मी दाखवतो वगैरे कसा रूट वगैरे आहे ते। फायनली सोडलं 3 तास झाले आम्ही गाडीतच होतो, अजून एक सीट बाकी होती, तरी पण काका बोलते थांबूया। आम्हाला मला नाही एवढं नाही थांबायचं, मग आता निघाले। आता बघू किती वाजतील किती नाही। मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो तिघा काडापूर गावाच्या इकडे, आणि इकडे हनुमान मंदिर आहे। तर जाताना पहिला आपण दर्शन घेऊया, आणि मग इकडून जाऊया पहिला आयुषच्या इकडे, म्हणजे मामाच्या घरी जाणार आहे।
नंतरला मग तिकडे पालखी सोहळा अजून तिकडे चालू असणार आहे, कारण बघूया आता. आणि थोडा सिनेमॅटिक पण शूट करणार आहे, गिम्बल आणलेला आहे DJI मेमो. तर संपूर्ण हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आता जातोय मस्त की आयुषकडे, नंतरला मग मामाकडे जातो. मग बघूया पुढे काय काय असणार, तुम्हाला कोण कोण बघायला भेटणार आहे. आणि माझं जुने वगैरे आठवण सांगतो. सो पहिला इथून जायचं का दर्शन वगैरे करून. तर पहिला आम्ही इकडे हनुमान मंदिरचे येतो पहिला. तुम्हाला इथे पण जुनी आठवण वगैरे सांगतो पहिला. आणि इथं बघा किती आता नवीन म्हणजे किती बदललंय. आणि मी आलो 3 वर्षाने. जुनी आठवण म्हणजे इकडे पहिला खूप यायचं, तेव्हा माझी आजी असायची ना मम्मीची, तेव्हा 3 वर्षाने आले. आयुष तर काय येतोच ह्याचा मामाचा गाव हाच. तर आता मग हा हनुमान मंदिरात पहिला दर्शन करून घेऊया. तर मग आता घंटी वाजवत मंदिराच्या तर पाय पडूया, पाय वगैरे पडूया आता मस्त की. तर मित्रांनो मंदिरात जुनी आठवण म्हणजे इकडे वरती, आणि इकडे वरती आम्ही म्हणजे असं बसायचो आंबा वगैरे आणून. आणि इकडे हे इकडे यांच्या मंदिरामध्ये ना म्हणजे होली झाली ना इकडे झोपतात सगळे. आता आम्ही पण म्हणजे पुढच्या महिन्यात असतो ना आमचा सण, तर आम्ही पण आमच्या मंदिरात झोपतो. तर एवढं इकडे खूप बदललं ना मस्त की. तर अजून आता आम्ही गावात जातोय. इथं आता हनुमान मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता मस्त की चप्पल वगैरे घालून मग तुम्हाला कडापूर गावची काठी पण दाखवतो, जतर काठी. तर खूप मोठी असते आणि उचलणार पण असणार. तर संपूर्ण हा ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा. तर दर्शन करून जातो. तर पहिला आता गावात मस्त आहे की. फायनली आम्ही आयुषच्या मामाच्या गावाची तर आलो. काय बरी आहेस ना बाबा, कुठे आहेत? हो काय. तर आता हे तिथं म्हणजे अजून चालू झालेच, तिकडे आवाज येत असेल तुम्हाला. तर जातोय पहिले तिथं, आणि मग थोडं सिनेमॅटिक शूट करतो पहिलं, नंतरला मग माहिती वगैरे सांगतो. आणि मग तिथली थोडी मजा सांगतो. आपण आलो इथं 10:30 वाजता. खूप मस्त की सुंदर गाव आहे, तुम्हाला दाखवतो संपूर्ण. तर इकडे माझ्या मामाचं माझं घर आहे तिकडे, आणि तिकडे चालू आहे अजून म्हणजे दिंडी पालखी वगैरे फिरते. नंतर मग तिथे जातो आणि मग पहिलं थोडं सिनेमॅटिक शूट करतो. नंतर मग त्यांचं सगळं दाखवतो वगैरे, कसं ते नाचतात वगैरे, काय खायला म्हणजे ढोलकी वगैरे घेऊन. तर संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता आम्हाला मिसल खायला आलो, मी आयुष आणि पांडी. आता मिसल खातो पाव, आणि तिकडे दिंडी नाचतेच म्हणजे नाचतेच पालखी वगैरे घेऊन वगैरे, म्हणजे पालखी घरामध्ये आहे आणि इकडे बाहेर नाचते वगैरे असं दिंडीसारखं म्हणजे भजन बोलत बोलत. तर आम्ही मस्त की पाव आणि मिसल पाव साधं घेतलं आणि ह्याने पांडीने मस्त की तर खातो. आणि तिकडे पहिलं आम्ही खातोय थंड, तर आम्ही तिथे पियाला भेटलो वगैरे. आणि तिकडे आता वरती जाऊच आम्ही, नंतर मग तुम्हाला पुढचं वगैरे दाखवतो. असंच येते मजा एकदम बघा. कोकणामध्ये कडापूर गाव आहे. आता आम्ही ॲक्शन घेतले, थोडा नाश्ता वगैरे केलाय. आणि असा बघा असा हायवे आहे नॉर्मलशी, कारण डांबरी आहे रोड वगैरे. आणि मस्त पांडी विंडीने घेतलेलं आहे. पण ऊन एवढा आहे ना मित्रांनो, खतरनाक ऊन आहे. स्वतः ॲक्सिडेंट खाली आहे मस्त की, म्हणजे मिसळ वगैरे खाल्ली आहे. आणि तुम्ही बघताय कशी दिंडी वगैरे फिरते ती मस्त की, एकदम मस्त वगैरे. तर मग संपूर्ण हा ब्लॉग बघतच आलात, पुढचं बघा अजून तुम्हाला समजेलच. कारण तिकडून अजून येपर्यंत आणि ह्याच्याकडे येपर्यंत 3 तरी वाजतीलच.
तो पूर्ण शेवटपर्यंत बघा ब्लॉग. नंतर मग अजून तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक शूट राहिला अर्धा, तर ते झालं का मग पुढचं वगैरे शूट करतो. तर मित्रांनो आता आम्ही जरा इकडे परत मंदिराच्या इकडे आलेलो, हनुमान मंदिराच्या इकडे. तर आता आम्ही ही जत्रकाठी दिसते त्यांची वलकाठी, ती आता उचलणार. तिला काठी जत्रकाठी म्हणतात, देवाची काठी असते ती मानाची काठी असते. आणि ही पुढच्या महिन्यात आमच्या गावात पालखीसोबत फिरते. तर ह्यांच्याकडे काळापूरसाठीला माझ्या मामाच्या गावी होळीच्या दिवशी फिरते. म्हणजे गावात नाही फिरत, म्हणजे जेव्हा आता नाचत होती होळीमध्ये, आणि आमची होळीमध्ये काठी नाही, जेव्हा चैत्र पौर्णिमा असते पुढच्या महिन्यात तेव्हा. आणि ही ह्यांची विहीर, ही बघा आहे, पाणी बिणी आहे मस्त की ही विहीर. आणि इकडे पालखी ठेवण्यासाठी आहे देवीचं. आणि बघा इकडे यांची होळी लागते, केवढी मोठी होळी लागते. हा पूर्ण एवढा पटांगणा एवढा आहे पूर्ण माल. आणि इथं आम्ही पहिला खेळायला गेलो, एवढी मजा यायची ना. तर आम्ही आता पत्रका ठेवलेत, कारण ह्याच्यामध्ये एवढी आग आहे ना, म्हणजे गरम कारण मोठी होळी असते. तरी पण आता वाप जवळ जातो ना, तर वाप वगैरे खूप आहे. बघा इकडे इथून दाखवतो, चप्पल घातले ना त्यामुळे ते इथं होळी लागते. आणि ही यांची जत्रकाठी मानाची. तर चला, तर मग आता आयुष बघूया, पहिला उचलतोय. आयुष उचलते ना, तर उचलायला जड आहे, तरी पण म्हणजे काठी एवढी मानाची असते ना, जड असते. आणि आमची ह्याच्यातून थोडीशी म्हणजे नसते एवढी जड, पण आता बघा इथून ते इथपर्यंत एवढी मोठी आहे. तर आयुष उचलतोय, बघा आयुष उचल, चल मस्त आहे की. मित्रांनो आता मी आलो आहे काळापूर गावच्या स्टँडच्या इथे. आमच्या स्टँड आहे काळापूरचं, आणि समोर गेट आहे, एंट्री आहे गावची. तर आता इथून जातोय मी घरी. आता परतीचा प्रवास करून खूप इथं दमले वगैरे, आता सिनेमेट वगैरे शूट केले. आणि थोडं ब्लॉगमध्ये तुम्ही बघित असेल, खूप मस्त की दिंडे वगैरे पालखी वगैरे फिरले, तुमचं दर्शन पण झालं असेल. ते माझं मामाचं गाव काळापूर, तर भेटून वगैरे झालं, कारण की 3-4-5 वर्षांनी मी भेटलो आहे आणि सगळ्यांना तिकडे. तर मग हा ब्लॉग घरी जाऊन एंड करून मस्त की जाताना आता बघू आता कसं काय त्या गाडीचं. पण इथून काय जाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे एस टी गाडी विक्रम वगैरे काय कधीच टायमर नसतात. स्वतः मग मी इथून जाईन कशाने वगैरे ते. तर संपूर्ण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो मला म्हणताला मस्त की मग तिकडनं कार आली, मग ह्या काकाने मला थोडी लिफ्ट दिली, जरा बरं वाटलं, कारण ऊन पण खूप होता. आता इथून लिफ्ट घेतलं, तर इथून कार नाही आता जाणार मस्त की माणगावला, कारण माणगावरून आता बघू एस टी वगैरे कशी भेटते ती. पण फायनली नशीब काकाने थांबवलं, तर काकांचं खूप खूप थँक्यू. आणि एवढं चांगलं बोलत होते ना माझ्याशी मस्त की. आता इथून कारने जाणार मस्त की माणगावला. मग झुमझामध्ये लास्टपर्यंत बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू. घरा उतरलोय आणि सरळ चालतोय. ट्रॉफिक बघा, खतरनाक ट्रॉफिक आहे. स्वतः इथून सरळ चालत जातोय आणि तुम्हाला पुढचं दाखवतो बघा दृश्य. पूर्ण एवढी गर्दीचे ट्रॉफिक भरले. कसं काय व्हायचं एवढी ट्रॉफिक. एकटाच चालतोय इथून मस्त की. आणि टोपी एवढी घातली, नशीब याचा फायदा झाला. आणि आता इथून सरळ जातोय चालत. आता आलोय थोड्या मिनिटावरती उठतोय, कारण ट्रॉफिक खूप आहे, खतरनाक ट्रॉफिक आहे बघा. सो आता वाजले 1:30 वाजलाय, सॉरी 2 वाजले आलेत. तर इथे मला शॉर्टकट आहेच माणगावर. आता तर कंटिन्यू पूर्ण ब्लॉग शॉर्टमध्ये बघा. गाड्या वगैरे चला, तर मग आमच्या रोडला आलो ना, तर तुम्हाला सांगतो. फायनली एस टी भेटली लालपरी. तर ट्रॉफिक तरी पण बघा खतरनाक आहे. आणि मस्त आहे की, कारण मी पाठी उभा होतो, तर मला वाटलं काय थांबणार नाही, पण इथं पुढं आलो जरा धावत. तर भेटली लालपरी, मुंबई सिवर्धन आहे. तर आता बोरलेगावला लगेच पोहोचते मी, आणि मग ब्लॉग वगैरे एंड करेन. काम तर खतरनाक आहे. तर संपूर्ण ही ट्रॉफिक बघा, कारण शिमगा झाला गुरुवारी, तरी पण शनिवार रविवारी एवढी ट्रॉफिक ना असते मानगावला. खतरनाक. मी एवढं ढालगड फाट्यावरून तिथून चालत झालो, तो खतरनाक. तर आम्ही संपूर्ण बघा ब्लॉग शेवटपर्यंत. घरी जातो मस्त की फ्रेश वगैरे होतो, आणि थोडंसं लालपरीचा प्रवास कंटिन्यू करून बघत आहोत. तर मित्रांनो फायनली पोहोचलो घरी मस्त आहे की एकदम झुमझामध्ये. मस्त आला प्रवास. पण आता येताना खूप म्हणजे एवढा घाम म्हणजे होता ना खतरनाक. आणि ट्रॉफिक एवढी बघितली असेल आमच्या माणगावला
पूर्ण म्हणजे भरलेला आमचा तो मोरबा रोडून येतो, आमच्या इकडून गावावरून जातो माणगावला, तो पण पूर्ण रोड भरलेला एकदम. आणि ती मुंबईवरून स्टाईल आणि असं झालं की ते ड्रायव्हरला काय एवढा माहितीच नाही, इकडे यायचं तो पहिल्यांदा आला. म्हणजे एवढं मी माझ्या गावापर्यंत आलो तेव्हापर्यंत तेवढं सांगितलं त्याला. आणि नंतर मग खूप मस्त की. आणि हा ब्लॉग तुम्ही खूप आवडला असेल खूप जणांना. आणि तिकडे घेऊन गेलेलो तिकडे पण तुम्हाला मेन मामी आणि मामा दाखवले ना, आणि त्यांची पोरं वगैरे ही त्यांच्या गडबडीमध्ये होती, तुम्ही बघितलं सर. खूप मस्त की झाला. आणि पालखी वगैरे सोहळा मस्त त्यांच्याकडे असंच साजरा केला जातो, मस्त की खूप मस्त की पालखी वगैरे फिरली. म्हणजे अजून तर फिरायलाच, कारण 5-6 वाजता आणि रात्री त्यांचं जेवण असतो. आणि रात्री तर खूप मजा येते. पण मी थांबलो का नाही, कारण माझा व्हिडिओ पण होता, खूप एडिट वगैरे करायचं कारण. आणि जेवढा हा ब्लॉग केला ना तर खूप मस्त झालं सर. तुम्हाला नक्कीच आवडायचं असेल आणि नवीन चॅनलवर आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ आवडेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच झुमजामध्ये. तोपर्यंत बाय बाय झुमजामध्ये.